जिथं जिथं विकल्प आहे तिथं तिथं दुःखाची शक्यता आहे, तिथं ते दुःखाची शक्यता राहणार, कारण विकल्पच आहे. हे का ते संदेह राहिला की दोन्ही बाजूने विचार करावाच लागतो की नाही. मग आम्हाला हे नको आहे, या चक्रातून आम्हाला सुटलं पाहिजे. कसं सुटणार? हे चालूच राहावं असं कुणालाही वाटत नाही. कारण त्याचं असं आहे, म्हणून विषयांतर करतो मी थोडंसं. कारण त्याचं असं आहे की समाधान, सुख, आनंद हे जे शब्द आहेत ना, हे पुरुषतंत्राने चालणारे शब्द नाहीत, हे वस्तुतंत्राने चालणारे शब्द आहेत. ऐका, प्रपंच हा पुरुषतंत्र असतो, परमार्थ हा वस्तुतंत्र असतो. याच्यामध्ये भेद आहे. पुरुषतंत्रता वेगळी असते आणि वस्तुतंत्रता वेगळी असते. परमार्थ वस्तुतंत्र आहे, पुरुषतंत्र नाही आहे. हा प्रपंच पुरुषतंत्र आहे. उदाहरणं खूप देईन मी आपल्याला. पुरुषतंत्रता आणि वस्तुतंत्रता म्हणजे काय? वस्तुतंत्र या शब्दाचा अर्थ, वस्तू या शब्दाचा अर्थ ऑब्जेक्ट असा नाही आहे, पदार्थ असा वस्तू शब्दाचा अर्थ नाही आहे. वस्तू शब्दाचा वेदांतातला अर्थ आहे ब्रह्म. त्याला वस्तू अशी संज्ञा येते. वस्तू सच्चिदानंदाद्वयम ब्रह्म अज्ञानादि सकल जड समूह अवस्तू असं वेदांत सारामध्ये आहे. असू दे, तो विषय आता नाही आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी वस्तू हा शब्द ब्रह्मवाचक पुष्कळ ठिकाणी वापरला. विचारोनी अहंकार सांडीजे मग असतीच वस्तू होईजे, आपुलीच स्वस्ती सहजे आपण केली. वस्तू शब्द ब्रह्मवाचक येतो. असू दे, आता ती उदाहरणं देत नाही. वस्तुतंत्रता वेगळी असते आणि पुरुषतंत्रता वेगळी असते. प्रत्येक पुरुषानुसार वेगळ्या प्रतीती येणं ही पुरुषतंत्रता असते. आणि पुरुष कितीही झाले तरी येणारा अनुभव एकवाक्यतेनं येणं ही वस्तुतंत्रता असते. परमार्थाचा सगळ्यांचा अनुभव एक आहे आणि प्रपंचाचा सगळ्यांचा अनुभव वेगळा आहे. असं आहे की नाही? तर असं आहे. माझा प्रपंचाचा अनुभव तुमचा नाही, कारण तुमचा प्रपंच माझ्या मनावर चालत नाही, माझा प्रपंच तुमच्या मनावर चालत नाही. तुमचा प्रपंच कसा चालवायचा तुम्ही ठरवा. तुम्हीच ठरवा. तुम्ही काय ठरवता तेच ठरवतील. हां, असंच आहे ना. तुमच्या घरामध्ये काय भाजी आणायची तुम्ही ठरवा, माझ्या घरामध्ये काय आणायची मी ठरवीन. कोणत्या रंगाचे कपडे घ्यावेत माझं मी ठरवीन. तुम्ही नका सांगू मला की तुम्ही पांढऱ्या रंगाचे घाला, काळ्या रंगाचे घाला, तांबड्या रंगाचे घाला. ते तुमचं तुम्ही बघा. तुमचा प्रपंच तुमच्या मनावर चालतो, माझ्या मनावर चालत नाही. माझा प्रपंच माझ्या मनावर चालेल, तुमच्या मनावर चालणार नाही. असं प्रत्येकाचं आहे. तुम्ही माझं मी करतोय म्हणजे दोनच भाग आहेत असं नाही. असं प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. बरं, एका घरात वेगवेगळं आहे. नवऱ्याला ज्या रंगाची साडी आवडते बायकोला ती आवडतच नाही. ती म्हणते मला ही नकोच आहे, मला ही पाहिजे. अशा कित्येक आहेत माझ्याकडे. तुम्हाला काय माहिती? त्याला माहितीच नसतं, म्हणून तर तो नवरा आहे. असं आहे ना. परमार्थाचं तसं नसतं. ज्ञानोबरायांना जो अनुभव आला तोच तुकोबरायांना आला, तोच नाथ महाराजांना आला, तोच समर्थांना आला, तोच गोरोबा काकांना आला, तोच मुक्ताबाईला आला, तोच चोखोबरायांना आला, तोच जनाबाईला आला. कोणाचा अनुभव वेगळा आहे मला सांगा ना. प्रपंचाचा सगळ्यांचा अनुभव वेगळा, कारण प्रपंच हा पुरुषतंत्र आहे. पुरुषतंत्रानं चालण्यामध्ये आम्हाला वैविध्य आहे, पण त्या वैविध्याचे विकल्प आहेत. वस्तुतंत्रामध्ये विकल्प नसल्याने तिथं समाधान आहे. म्हणून समाधान, आनंद हे अनेक वेळेला मी बोलतो हे की हे परमार्थातलेच शब्द आहेत. हे कुणी प्रपंचात आणलेत मला कळत नाही. समाधान हा शब्द प्रपंचाशी कुठल्या अर्थाने जोडला जातो मला सांगावं. आनंद हा शब्द आहे, कुठल्या अर्थाने तो प्रपंचाशी जोडावा सांगा मला. तो परमार्थात शोभणारा शब्द आहे, प्रपंचात शोभणारा नाही आहे. आपण वापरतो प्रपंचात. कसं काय चाललंय? आनंद आहे. कुठला आनंद?
कुणी सांगितलं याला आनंद म्हणतात ते? म्हणायचा आनंद, पण ते आनंद म्हणजे तेवढं दुःख नाही याचा आनंद. मी एका गावाला गेलो होतो, कीर्तन झालं, एका घरामध्ये झोपलो. चांगले गृहस्थ होते, माझी सोय चांगली केली. पंखा बिंखा लावून दिला, अंथरूण वगैरे घालून दिलं. थकलो होतो, झोपलो. मला झोपा, सकाळी काही गडबड नाही ना, शांत चित्तानं आवरा मग निघा, काही गडबड नाही. बरं वाटलं मला. मी आपलं थकलोच होतो, तर म्हणलं अंग टाका, झोप लागेल. मी अंग टाकलं, डोळा लागणार एवढ्यात इतके मोठमोठ्याने भांडणाचे आवाज यायला लागले. भांडी फेकण्याचे आवाज, शिव्यांचे आवाज, भांडणाचे आवाज, एकमेकांना मारल्याचे आवाज. मला काही कळे ना. मी उठून दरवाजा उघडून कानोसा घेतला. त्या घरात काही नव्हतं, मी जिथं राहिलो होतो त्या घरात काही नव्हतं. त्यामुळे इतके आवाज येतात कुठून म्हणून थोडंसं बघितलं खिडकी उघडून, तर शेजारच्या घरातून आवाज येत होते, भांडणाचे, भांड्याचे, भांडी फेकण्याचे आवाज. ठीक आहे, आता काय आपण काय करणार काय? आता ते आवाजात मला झोपही लागे ना. झोपेचंही प्रारब्ध असतं. हो, कारण जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या ज्या 3 अवस्था आहेत ना, या प्रारब्धवशातच येतात. या प्रारब्धाचा परिणाम म्हणूनच आपल्याला प्राप्त होतात. आम्हाला वाटेल तेव्हा जाग येत नाही. ज्या वेळेला झोपेचं प्रारब्ध संपतं आणि जागृतीचं प्रारब्ध उदयाला येतं, तेव्हा आम्ही जागे होतो. जागृती, स्वप्न, सुषुप्ती हा कर्माचा परिणाम आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हणलंय, पळोनिया गेली झोप, होते पाप आडते. पाप आडवं असलं की झोप लागत नाही. झोपे करता तळमळ जेव्हा माणसं करतात ना, त्याचा अर्थ दिवसभरामध्ये काहीतरी टेबला खालून व्यवहार झालेला असतो, त्याच्याशिवाय यांची झोप जात नाही. महाभारताने म्हणलंय, माझं म्हणणं नाही आहे. दिवसे नैव तत्कुर्यात येन रात्रौ सुखम वसेत, अष्टमासेन तत्कुर्यात येन वर्षा सुखम वसेत, पूर्वे वयसी तत्कुर्यात येन वृद्धा सुखम वसेत, यावत जीवेन तत्कुर्यात येन प्रेत्य सुखम वसेत. महाभारताचं वचन आहे. ते आवाज यायला लागले, मला काही डोळा लागेना. तळमळ करत पडलो. थोड्या वेळाने ते ज्या घरामध्ये मी उतरलो होतो तेही आले दार उघडून. ते म्हणले, महाराज डोळा लागत नाही ना? मी म्हणलो, होय हो लागत नाही. आता हे आवाज, ते म्हणले, अहो काय सांगू तुम्हाला, आम्हाला रोज आहे. म्हटलं, तुमचं प्रारब्ध तुमच्याजवळ, मला का रोजचा ताप आहे? माझं मला झोपू द्या, उद्या मला दिवसभर प्रवास आहे, माझी मला कीर्तन आहेत, माझे कार्यक्रम. मला थोडी वेळ झोपायचं म्हणलं तर मग कधीतरी ते थांबलं, कधीतरी डोळा लागला, झालं सगळं. सकाळी उठलो, माझं काय आवरायचं सगळं आवरलं. मी निघणार होतो तेवढ्यात त्या गृहस्थांनी सांगितलं, महाराज काही लोक भेटायला येणार आहेत, सप्ताहाचं नियोजन करणारे लोक, काही मंडळी भेटायला येणार आहेत, गल्लीतली इकडची तिकडची, थोडा वेळ 10 मिनटं बसा. बसलो. मंडळी आली, बोलणं झालं, सगळं झालं. त्यांनी प्रत्येकाचा परिचय करून दिला. प्रत्येकाचा परिचय करून देताना एका गृहस्थाकडे हात करून ते म्हणाले, महाराज हे आमचे शेजारी. ते शेजारी म्हणण्यात त्याचा जो आवाज होता त्याच्यातून मला कळलं की हे सख्खे शेजारी. मी त्यांना विचारलं, हे शेजारी म्हणजे रात्री? हा तेच आमचे शेजारी. जय हरी. म्हटलं, जय हरी. आता मी तरी गप्प बसावं की नाही. मी त्यांना म्हणलं, कसं चाललंय आपलं? आता रात्री एवढं ऐकलं होतं, हे विचारायचं मला तरी काय अडलं होतं बघ. पण मी त्यांना सहज म्हणलं, कसं चाललंय? ते म्हणले, आनंदी आनंद आहे. म्हणलं, अरे आमचा परमार्थ फिका पडेल तुमच्या प्रपंचा पुढे. मला वाटलं आपलं तोंड देखलं म्हणाला असेल, म्हणून मी पुन्हा थोडं, कसं आहे बरं आहे ना? तो म्हणला, आनंदी आनंद आहे, एकदम आनंद आहे. थोडी माणसं कमी झाल्यावर मी त्यांना बसवलं. म्हटलं, मला एक सांगा, क्षमा करा, पण काल रात्री मी आवाज ऐकले भांडण्याचे, भांडणाचे. ते म्हटले, हा ते आमच्याच घरात. किती मनुष्य निष्पाप असू शकतो. म्हणलं, हा ते आमच्याच घरात. मी म्हटलं, तुमचंच भांडण? माझं माझ्या बायकोच रोज होतं, रोज भांडण होतं.
मी बाहेरून येतो, काहीतरी कमी जास्त होतं, मग काय भांडणाला एकदा सुरुवात झाली की मी ऐकत नाही ती ऐकत नाही, वाढत जातं, शब्दाला शब्द लागतो, वाढत जातं, मग काय विचारू नका. कधी कधी रात्रभर चालतं, काल त्या मानाने लवकर संपलं. म्हणलं बरं बरं, आनंद आहे, चांगली गोष्ट. मी म्हणलं एवढं सगळं झालं म्हणता आणि मी तुम्हाला आत्ता विचारलं कसं चाललंय, तर आनंदी आनंद आहे म्हणता, हे कसं काय? ते म्हणले त्याचं कारण सांगतो. ते म्हणले काय आहे, बायकोचं माझं अजिबात पटत नाही. मग रोज भांडणं होता. मग आनंदी आनंद कसा काय? ते म्हणले काही नाही, भांडण झालं की तिचाही ताबा सुटतो, माझाही ताबा सुटतो. जेवण व्हायचं असतं, पानं वाढलेली असतात, भांडण सुरू झालं की मग ती इतकी रागावते, इतकी तापट आहे की हाताला येईल ते फेकून मारते. वाटी आली वाटी, तांब्या आला तांब्या, ताट आलं ताट, परात आली परात, भातातला डाव आला भातातला डाव, कधी खलबत्ता आला खलबत्ता, जे हाताला लागेल ते मला फेकून मारते. तिने फेकून मारलेलं जर मी चुकवलं तर मला आनंद आहे, आणि लागलं तर तिला आनंद आहे. एकूण आनंदी आनंद घरात चालू. आता मला सांगा, ही आनंद संकल्पना प्रपंचात बसवायची कुठे? कशी बसवायची? कुठून बसवायची? अरे ही प्रपंचातली संकल्पनाच नाहीये, ही संज्ञाच मुळात इथं शोभणारी नाहीये. तिची जागा आहे ना. 10 कोटीचा हिरा तुम्ही लोखंडाच्या अंगठीत बसवाल काय? त्याला सोन्याचंच कोंदण द्यावं लागेल की नाही तुम्हाला? का प्लॅस्टिकचं कोंदण घेऊन प्लॅस्टिकची अंगठी करून त्याच्यात 10 कोटीचा हिरा बसवणार आहात तुम्ही? 10 कोटीचा हिरा घेऊन तो प्लॅस्टिकच्या कोंदणात बसवणं म्हणजे आनंद ही संकल्पना प्रपंचात वापरणं. त्याला सोन्याचंच कोंदण लागेल, त्याला परमार्थाचंच स्वरूप लागेल तर आनंद शब्द तिथं शोभेल, नाही तर शोभणार नाही. म्हणून मी म्हणलं की पुरुषतंत्रता वेगळी असते, वस्तुतंत्रता वेगळी आहे.